आपण बनवूया बीटच्या साह्याने कराची हलवा. कराची हलव्याला बॉम्बे हलवा पण बोलले जाते. हे बघा, मी 2 बीट घेतलेले आहेत. आता आपण बीट सोलून घेऊया, त्याची साल काढून घेऊया. कराची हलव्यासाठी साखर वापरली जाते, पण आज आपण गूळ वापरूया आणि कराची हलवा अजून हेल्दी बनवूया. आता आपण बीट बारीक बारीक कापून घेऊया. आपल्याला बीट मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे, म्हणून आपण हवे तसे काप करून घेऊया. काप करून घेतलेले आहेत. आता आपण मिक्सरमधून फिरून घेऊया आणि त्याची पेस्ट करून घेऊया. अर्धा कप मी त्यात पाणी टाकलेलं आहे, म्हणजे व्यवस्थित फाईन पेस्ट तयार होईल. हे बघा, आपली पेस्ट तयार आहे. आता आपण पातेलं घेतलं आहे आणि वरती चाळण ठेवलेली आहे. त्याच्यावर आपण सर्व पेस्ट टाकून बीटाचं पाणी गाळून घेऊया. आता हा वरचा चोथरा आहे ना, हा आपण चपातीमध्ये वापरू शकतो. हे बघा, इतकं पाणी निघालेलं आहे. आपण आता कढई ठेवूया, त्यात आपण 1.5 कप पाणी टाकूया. आता या हलव्यात आपण गुळाचा वापर करणार आहोत, म्हणून मी 200 ग्रॅम गूळ घेतलेला आहे तोडून. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोड कमी जास्त करू शकता. आपण आता ह्या पाण्यामध्ये गूळ विरघळून घेऊया. मी मीडियम टू हाय फ्लेमवर हा गूळ विरघळून घेते. तुम्हाला जर साखर वापरायची असेल तर तुम्हाला ही स्टेप करायची नाही आहे. डायरेक्ट बीटाचा रस कढईमध्ये घेऊन त्यात साखर टाकून कॉर्नफ्लोअर टाकून शिजवून घ्यायचं आहे. हे बघा, आपला गूळ विरघळलेला आहे. आपण मीडियम टू हाय फ्लेमवर एकसारखं हलवत गूळ विरघळून घेतलेला आहे. याच्यात आपण बीटाचा रस टाकून घेतला. मी फ्लेम बंद केलेली आहे, बंद करून बीटाचा रस टाकलेला आहे आणि त्यात आपण 5 चम्मच कॉर्नफ्लोअर टाकलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे, म्हणजे कोणतेही लम्स बनणार नाही. असे एकसारखं हलवून घेतल्यानंतर आपण गॅस चालू करून घ्यायचा आहे आणि मीडियम टू लो गॅसवर हे बॅटर शिजून घ्यायचं आहे. शिजवताना पण एकसारखं हलवायचं आहे, म्हणजे खाली चिटकणार नाही आणि कोणत्याही प्रकारचे लम्स बनणार नाही. 2 मिनिटात कॉर्नफ्लोअरमुळे हे एकदम घट्टसर झालेलं आहे. एकसारखं हलवायचं आहे आणि यात आता मी 2 चम्मच देसी घी ॲड करणार आहे. तुम्ही डालडा वापरला तरीही चालेल, पण मी हेल्दी बनवते आहे तर मी देसी घीचा वापर केलेला आहे. असे एकसारखं हलवून घ्यायचं, म्हणजे चिटकणार नाही आणि छानपैकी एकसारखं शिजणार. हे बघा, मी मीडियम गॅसवर हे शिजवत आहे. हाय फ्लेम करायची नाही, नाहीतर सर्व जळून जाणार. पुन्हा मी 1 चम्मच तूप टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा हलवून घेतलेलं आहे. या रेसिपीला तूप खूप लागते. पुन्हा हलवून घेतल्यानंतर 2 मिनटानंतर मी पुन्हा 2 चम्मच तूप टाकून व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे. आपण जसं जसं तूप टाकून मिक्स करतो आहे तसं आपला हलवा कढई सोडत आहे. हे बघा, व्यवस्थित कढई सोडत आहे आणि चिपकतही नाही. असं व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर आपण त्यात ड्रायफ्रूट्स टाकूया. मी कमीत कमी 15 मिनटं हे बॅटर मी शिजवलेलं आहे, म्हणून घाई करायची नाही. मीडियम टू लो गॅसवर हे शिजवायचं आहे. मी यात ओले खजूर आणि तीळ टाकून घेतलेली आहे आणि एका भांड्याला तेल लावून तीळ स्प्रेड करून घेतलेली आहे आणि सर्व बॅटर ओतून घेतलेलं आहे आणि एकसारखं प्लेन करून त्याच्यावर काही ड्रायफ्रूट्स आणि तीळ टाकून घेतलेली आहे आणि आपण अर्धा तास सेट करायला ठेवूया. हे बघा, आपले अर्धा तास झालेले आहे. आपला हलवा व्यवस्थित निघालेला आहे, कारण आपण भांड्याला तेल लावलेले होते. आपण हे कापून घेऊया आणि बघूया आपला हलवा कसा तयार झालेला आहे. तुम्ही यात शेंगदाणे भाजून आणि अर्धवट कुटूनही ॲड करू शकता. खायला खूप टेस्टी लागणार. हे बघा, आपला परफेक्ट हलवा तयार झालेला आहे. हलवाईसारखा आपला कराची हलवा तयार झालेला आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला नक्की कळवा आणि तुम्हीही ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.